शिंदे गटाच्या वतीने आता लातूर जिल्ह्यामध्ये मदत दिली जाते, तर ही मदत कशा पद्धतीची आणि किती प्रमाणात असणार आहे मदत? मराठवाड्यामध्ये हे मोठं संकट आलेलं आहे। हा अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनेमुळे आमचा शेतकरी हा बाधित झालेला आहे। ह्या महापुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना अनेक शेतं वाहून गेलेली आहेत, जमीन खरडून गेलेली आहे, लोकांची गुरं गोठा सर्व नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। आणि म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राज्य शासनाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, यांनी सर्व मंडळींनी मदतीची घोषणा करून सुरुवात केलेली आहे। दुर्दैवाने पुन्हा एकदा मोठा पाऊस पडला आणि पुन्हा एकदा महापूर आला। ह्यामध्ये अनेक नुकसान होत असताना शासनाच्या वतीने योग्य ती मदत दिली जात आहेच, पण त्याच्या पलीकडे एक सामाजिक बांधिलकी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी शिकवण दिली, आनंद दिघे साहेबांनी जी शिकवण दिली, त्या पद्धतीतून आम्ही 80% समाजकारण 20% राजकारण करतो। त्यातून आम्ही ही सामाजिक बांधिलकी जपतोय आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला स्वतः कोकणातून या ठिकाणी पाठवलेलं आहे। एक मदतीचा हात द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय। आम्हाला जाणीव आहे ही मदत पुरेशी नाही आहे, ही मदत नक्कीच अपुरी राहणार आहे, पण तरी एक त्यांना खारीचा हात मदत करावी ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। आम्ही कालपासून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दौऱ्यामध्ये आहोत। कालसुद्धा माननीय जिल्हाधिकारी घुगे मॅडमची आम्ही भेट घेतली, शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल विमा कंपनीबद्दल अनेक समस्या त्यांच्यासमोर मांडल्या। आज आम्ही या ठिकाणी आल्यानंतर इथली पुलाची अवस्था, तिथले असलेली परिस्थिती ही सर्व कथन केलेली आहे। मला नक्की विश्वास आहे की असणारे पंचनामे, असणाऱ्या ज्या गोष्टी ताबडतोब मिळणार नाही आहेत, पण त्यासंबंधीचा योग्य तो पंचनामा अहवाल तयार करून तातडीने पुढील काही काळामध्ये याची तरतूद होईल अशा तऱ्हेची आमची भूमिका आहे। आज या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या असल्या कुटुंबांना मदत करण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। आता लातूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 8,500च्या घोषणेप्रमाणे लोकांना मदत मिळते, पण काही लोकांनाच 8,500 मिळतात, तर काही लोकांना 5,600 हेक्टरी मिळतात, काहींना त्यापेक्षाही कमी किंवा अधिक असं। या मदतीमध्ये काही अडचणी असू शकतात, काही त्रुटी असू शकतात, आम्ही नाकारत नाही आहे, पण या समजा त्रुटी अडचणी नजरेमध्ये आपण आणून दिल्यात, आपल्या माध्यमातून लोकांनी आणून दिल्यात, तर आमचे सर्व हे लोकप्रतिनिधी पदाधिकारी जे कुठच्याही पक्षाचे असू दे, संस्थेची असू दे, ही सर्व मंडळी या संबंधीचा योग्य ती माहिती जसं जिल्हाधिकारींकडे दिलं जाईल। आता येता आम्ही जळकोटला होतो, त्या ठिकाणी आम्ही उपजिल्हाधिकारी, तहसीलदार जो भेटतो त्यांच्याशी आमचा संवाद चालू आहे। जसं माहिती येईल तसं तरी आता इथं मला वाटतं विषय मांडला याचा नरेगाचा, आता सन्माननीय मंत्री भरत गोगावले साहेब आहेत, त्यांच्याशी आम्ही संवाद साधतोय। जे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे। आणि पालकमंत्री आज जे इथं शिवेंद्रराजे भोसले लातूरला आहेत, त्या धाराशिवला प्रताप सरनाईक, ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना, त्याचं शेती पिकाचं नुकसान झालेलं असताना, त्याच शेतावरती काम करणारा जो शेतमजूर आहे तो आजच्या घडी उपाशी होतो। यासाठी माझ्या माहितीप्रमाणे काल चर्चा झाली या बाबतीमध्ये, शेतमजूर राहायला कुठे आहे, इथून काही 200 किलोमीटर तर नाही आहे, शेतमजूर राहणार त्या परिसरातला अशी मला माहिती मिळाली, तर त्यालाही मदत दिली जाते, मदत दिली जाणार हा विश्वास ठेवा।